आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत. इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड, आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं, गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर, शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स, वासरं, कोकरं, पिल्लं यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला. फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही, ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील, व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा. तर लक्षात ठेवा, आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत. राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. महापरिनिर्वाण दिन म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं आणि बुद्ध धर्मानुसार त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंत्यसंस्कार चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी करण्यात आले आणि आज 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जनसागर, भारतातून जनसागर मुंबईला या ठिकाणी चैत्यभूमी उसळलं जातं. तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घटनेचे शिल्पकार आहेत, त्यांनी आपल्या भारताची राज्यघटना जी आहे ती राज्यघटना लिहिली आणि त्यानुसार आपला देश या राज्यघटनेनुसारच चालतो. तर त्यांना या ठिकाणी आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमचे आदरणीय सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे आदरणीय माजी सभापती आदरणीय सुरेशराव शिंदे सरकार, प्रभाकर भाऊ जाधव, आमचे बाजीअण्णा केंगार, गद्रे सर, ह्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि आंबेडकर साहेबांनी सांगली, मिरज, इस्लामपूरमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. 1938ला त्यांनी सांगलीमध्ये खटलाही चालवला होता आणि बाबासाहेबांचे भरपूर अनुयायी या सांगली, मिरज आणि इस्लामपूरमध्ये आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेत प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आज जसं शिंदे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचे नेते आदरणीय प्रभाकर भाऊ, बाजीअण्णा केंगार, गद्रे सर या सर्वांना आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर अभिवादन केलेलं आहे. आज मुंबईमध्ये चैत्यभूमीवरती लाखोचा जनसमुदाय संपूर्ण भारतातून मुंबईमध्ये होतं आणि बाबासाहेबांना आज अभिवादन करून ही मंडळी फार मोठ्या प्रमाणात येऊन अभिवादन देऊन आपापल्या घरी परत. Press the bell icon on the YouTube and never miss another update.